अमरावती जिल्ह्यातील काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। शेतजमीन त्याच्यामुळे खरडून निघालेली आहे। सोयाबीन, कपाशी आणि तुरीचंही नुकसान झालंय। शिराळा, पुजदा, नांदुरा गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी प्रणय निर्माण आता आपल्या सोबत आहे। प्रणय, काय स्थिती आहे अमरावतीमध्ये पावसामुळे? सौरभ, अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पाऊस खूप कमी आहे, परंतु आज दुपारी अचानक चांदूर बाजार तालुक्यामध्ये जे 2-3 गावं आहेत त्या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। इतर तालुक्याची स्थिती पाहिली तर इतर तालुक्यामध्ये पाऊस झालेला नाही, परंतु चांदूर बाजार तालुक्यातील जे गावं आहेत 3-4 गावं, त्या गावामध्ये मात्र ढगफुटी सदृश्य जे पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे अक्षरशः शेती खरडून गेलेली आहे। त्या परिसरातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती, कारण शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली की 26 जूनला आम्ही पेरणी केली होती, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे पीक उगवलं नाही, त्यामुळे आम्ही दुबार पेरणी केली। आणि आज जे मोठा मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे संपूर्ण पीक वाहून गेलेलं आहे आणि अनेक शेतामध्ये तळ्यासारखं स्वरूप आलेलं आहे शेतीला। त्यामुळे शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात या 4-5 गावातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे अमरावती चांदूर बाजार रोडवर जो एक छोटा पूल आहे, त्या पुराला पाणी टोंगळ्या इतकं पाणी वरून जात आहे, त्यामुळे काही काळासाठी अमरावती चांदूर बाजार जो महामार्ग आहे तो सुद्धा बंद झाला होता, परंतु आता जो मार्ग आहे तो सुरळीत झालेला आहे। सौरभ, ठीक आहे प्रणय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।